अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच 12 ऑगस्ट 2025ला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आलेला आहे। तर अंगारक योग हा आलेला आहे। या वर्षीची सर्वात पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी। तर या चतुर्थी दिवसापासून 120 दिवसाची करावयाची गणपती बाप्पाची सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे। खूप म्हणजे खूप अशी उपयुक्त ही सेवा आहे। ही सेवा तुम्ही कोणत्याही अडचणीसाठी करू शकतात, कोणत्याही इच्छेसाठी करू शकतात, इतकी ही प्रभावी सेवा आहे। बघा, आता ही सेवा म्हणजे कोणती आहे, कशी करायची आहे, कोणत्या कारणासाठी ही सेवा करायची आहे, सर्व काही मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 120 दिवसाची ही सेवा करायची आहे। तर आता ही सेवा कशासाठी करायची, तर बघा, तुम्हाला अडकलेली कामे असो तुमची, किंवा संतान प्राप्तीची अडचण असो, विवाह संबंधित अडचणी असो, काहीतरी रखडलेली कामे असो, त्याचबरोबर खूप दिवसाची इच्छा आहे आणि ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही तुम्ही 120 दिवसाची सेवा करू शकतात। त्याचबरोबर काहीतरी तुमची खूप मोठी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी लवकरात लवकर, त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात। किंवा अडकलेली पैसे जर तुमचे कुणाकडे असेल तर ते पैसे आपले स्वतःचे अडकलेले पैसे मिळावे, किंवा संतान प्राप्ती व्हावी, किंवा विवाह जुळून यावा, मनाजोगी नोकरी लागावी, असे बरेचसे जे काही तुमच्या अडचणी आहेत तर त्याच्यावरही 100% निवारण होणारच, ते म्हणजे या सेवेने। तर बघा, आता ही सेवा कोणती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला 120 दिवसाची ही सेवा करायची आहे। आणि ही सेवा करताना तुम्हाला 121 वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र कोणता आहे, तो मंत्र म्हणण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे। आता गणपती बाप्पाचं मंदिर हे सगळ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावोगावी गणपतीचं मंदिर हे असतं, म्हणजे असतंच। असं नाही की आमच्या गावाकडे गणपतीचं मंदिर नाही किंवा आमच्या इकडे गणपतीचं मंदिर नाही, असं होत नाही। प्रत्येक ठिकाणी गणपतीचं हे मंदिर असतं म्हणजे असतंच, आणि तिथे जाऊन तुम्हाला ही सर्व काही सेवा करायची आहे। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक श्रीफळ, फूल, आणि फूल म्हणजे जास्वंदाचं लाल कलरचं फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे। तर बघा, गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानं, त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, नारळ आणि जास्वंदाचं लाल रंगाचं फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर डाळिंब म्हणजे फळ म्हणजे डाळिंब, आणि इतर दुसरं फळ घेऊन जायचं नाही, डाळिंब म्हणजे डाळिंबच घेऊन जायचं आहे। या सेवेसाठी तुम्हाला डाळिंबच लागणार आहे। आणि नंतर तुम्हाला दुर्वात्या घेऊन जायच्या आहेत। बघा, हे सर्व काही तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे। 2 विड्याची पानं, 1 रुपयाचं नाणं, त्याच्यावर सुपारी आणि नारळ, जास्वंदाचं फूल आणि गोड खोबऱ्याचा नैवेद्य, हे सर्व वस्तू तुम्हाला पहिल्याच दिवशी गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचं आहेत। आणि गणपती बाप्पांपुढे बसून या सर्व वस्तू तिथे समोर ठेवून तुम्हाला गणपती बाप्पापाशी बसून संकल्प करायचा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही ही 120 दिवसाची सेवा करणार आहात। तर त्याचा संकल्प गणपती बाप्पाकडे तुम्हाला करायचा आहे। प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला की माझे हे विघ्न दूर करा, माझ्या ह्या अडचणी दूर करा, हे विघ्नहर्ता माझ्या
ही जी काही अडचणी आहेत, जी काही अडकलेली पैसे आहेत किंवा संतान प्राप्तीसाठी जी अडचण आहे, विवाहासंबंधित जी अडचण आहे किंवा इच्छा पूर्ण होत नाही, हे जे काही तुमची अडचण आहे ती गणपती बाप्पांना सांगा आणि संकल्प करा. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला तिथे गणपतीच्या मंदिरात बसून हा 121 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता बघा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. बघा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे. बघा, 120 दिवसाची सेवा करायची आहे आणि 121 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काउंट करण्यासाठी काहीतरी वस्तू तुमच्याजवळ घेऊ शकतात किंवा माळ घेऊन नंतर उरलेले जे काही 10 जे आहेत तर ते हातावर तुम्ही काउंट करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहिली सेवा, पहिल्या दिवशी जी सेवा मंदिरातच करायची आहे आणि नंतर मग तुम्ही बाकीची सेवा जी आहे तर ती घरी तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप म्हणजे खूप या सेवेने बऱ्याच ताई आणि दादांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे आणि ही सेवा 100%च नाही तर 101%, 1000% खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. या सेवेने तुमचे भले मोठे संकट दूर होतात, भले मोठे विघ्न जे आहेत तर ते आपले विघ्नहर्ता दूर करतात आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छा लवकरात लवकरसुद्धा पूर्ण करतात. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. तुम्हाला दररोज गणपती बाप्पाच्या समोर बसून खंड न पडता ही सेवा तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तुमचं एक ना एक दिवस काम हे पूर्ण होणार आणि ही इच्छाही लवकरात लवकर तुमची पूर्ण होणार. फक्त विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करायला पाहिजे. या सेवेचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार म्हणजे मिळणारच. आता 121 दिवस ही करायची सेवा आहे तर याची अटी काय, नियम काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर ही सेवा करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी पण चालतं. त्याचबरोबर 120 दिवसाची सेवा आहे तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी पण चालेल. त्याचबरोबर तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर परअन्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तुमच्या माहेर घरचं, आईवडिलांच्या घरचं तुम्ही परान्न अन्न खाऊ शकतात, पण इतर ठिकाणचं तुम्हाला परान्न खायचं नाही. ही सेवा होईपर्यंत जेवढे आपण अटी नियमसहित पालन करू तेवढेच आपल्याला सेवेचं फळही तितकंच चांगलं मिळत असतं. त्याचबरोबर उपवास करायचा का, तर बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशीच तुम्हाला हा उपवास करायचा आहे. बाकीचे दिवशी तुम्ही उपवास नाही बी केला तरी पण चालतो. उपवास करण्याची काही गरज नाही, पण अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही हा उपवास आवर्जून करा. तर बघा, असा होता आजचा सेवेचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.